कोणाच्या घरचं माप ओलांडण्याआधी स्वतःला घातलेली चौकट ओलांड. कोणाच्या घरचं माप ओलांडण्याआधी स्वतःला घातलेली चौकट ओलांड, कारण नंतर सगळेच अर्थ संदर्भ हे बदलतात. कधी कधी नटण्या मुरडण्याची हौस सक्ती होऊन जाते. कधी कधी नटण्या मुरडण्याची हौस सक्ती होऊन जाते. गंधाचं कुंकू होतं, बांगड्यांचा चुडा होतो, सोनसाखळी डोरलं म्हणून मिरवते. तू या सक्तींपेक्षा व्यक्तींवर लक्ष दे बरं का. तू या सक्तींपेक्षा व्यक्तींवर लक्ष दे. जसं वस्तू परत्वे त्याच्यावर किमतीचे लेबल्स असतात, तसंच व्यक्ती परत्वे त्यांच्यावर अपेक्षांची लेबल्स असतात. आणि व्यक्ती जितकी जास्त जवळची तितक्या अपेक्षा जास्त बरं का. व्यक्ती जितकी जास्त जवळची तितक्या अपेक्षा जास्त. मोठी मोठी किंमत मोजावी लागते. आणि याचाच समतोल साधायचा आहे तुला. ऐकतेस ना? याचाच समतोल साधायचा आहे तुला. एका बाजूला आहे सौभाग्य आणि दुसऱ्या बाजूला आहे वैराग्य. तर मंडळी, ही एक अशी कविता आहे जी कविता अगदी तारुण्यात आलेली, लग्नासाठी उत्सुक असणारी अशी ही एक मुलगी, अशी ही एक तरुणी हिच्यासाठीची ही कविता आहे, जी वास्तवाला भिडणारी आहे, तिला वास्तवाचा अंदाज देणारी अशी ही कविता आहे. सुंदर कविता. कवितेचे लेखक, काव्यरचना ज्यांनी केलेली आहे ते केतन धस यांची ही प्रत्येक लग्नाळू मुलीसाठी अशी ही कविता आहे. तुम्हाला कशी ही कविता वाटली मला नक्की सांगा. आणि तुम्हा सर्वांना नवरात्रीच्या खूप खूप शुभेच्छा.